आज आपण पाहिलं तर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये ज्यातून राज्याची प्रगती, राज्याची समृद्धी मोजली जाते. पर कॅपिटा इन्कम किती आहे? दरडोई उत्पन्न किती आहे? दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा आज नंबर 11वा आहे. सगळी दक्षिणेची राज्य आपल्या पुढे आहेत. गुजरात आपल्या पुढे आहे. हरियाणा आपल्या पुढे आहे. गोवा, दिल्ली तर आहेच आहे. ही काय अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग औद्योगिकीकरण वाढलं म्हणता तुम्ही. दुसरी गोष्ट अशी आहे, की महाराष्ट्रातली जी राज्याचे जे उत्पन्न आहे, ज्याला जी-एस-डी-पी म्हणतात. ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. म्हणजे आपल्या राज्यातले सगळे वस्तू आणि सेवा यांची व्हॅल्यू काढून ती किती झाली त्याची बेरीज केली जाते. देशाची जी-डी-पी असते, राज्याला जी-एस-डी-पी म्हणतात. आपल्या राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या 75% उत्पन्न फक्त 3-4 जिल्ह्यातलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर. बाकी काय? जे मागासलेले जिल्हे आहेत. विदर्भातले अ, अमरावतीसारखा भाग असेल किंवा अ, विदर्भातली गोंदिया, भंडारा असतील, चंद्रपूर, गडचिरोली तर सोडूनच द्या किंवा इतर जिल्हे, छोटे-छोटे जिल्हे आपण केले, वाशिम आहे, कोकणातले काही आणखी छोटे जिल्हे आहेत. सिंधुदुर्गसारखा जिल्हा असेल, तिथे किती उद्योग आहेत? 0 इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट आहेत आणि त्यामुळे इतके लॉपसाइडेड म्हणजे अशी विषम अशी अशी औद्योगिकीकरण झालेलं आहे, की या मागासलेल्या जिल्ह्यात मागासलेल्या 75% जिल्ह्याचं सरासरी उत्पन्न हे झारखंड, नागालँडपेक्षा कमी आहे.